आज मी मटार भात आणि पटकन होणारं चमचमीत कैरीचं लोणचं केलेलं आहे। दोन्ही पदार्थ अतिशय छान झालेले आहेत, खूप चविष्ट लागतात। जेव्हा आपल्याला जेवणावर ताजं लोणचं खायचं असेल आणि कैरी जर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर अशा प्रकारे लोणचं करायला काही हरकत नाही। आता आपण याची रेसिपी बघूया। आजची आपली रेसिपी आहे मटार भात। यासाठी मी हिरवा मसाला तयार करून घेते। यासाठी मी आलं लसूण, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, धना जिरा एकत्र मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। आता भांड्यात मी थोडं तेल घेत आहे। तेलामध्ये आता कांदा घालूया। फोडणीसाठी मी खडा मसाला घेतलेला आहे। यात मी मिरी, लवंग, चक्रफूल, दालचिनी, वेलची व तमालपत्री घेतलेली आहे। कांदा आता बऱ्यापैकी लालसर झालेला आहे। यात मी खडा मसाला घालत आहे। यात आपण हिरवा मसाला घालूया। हिरवा मसाला कांद्याबरोबर चांगला परतवून घेऊया। आता यामध्ये मी 2 बाउल मटार घालत आहे। मटार मसाल्यामध्ये चांगले परतवून घेऊया व यात चवीपुरतं मीठ घालूया। आता यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ देऊया। आता मटार थोडे मऊसर झालेले आहेत। यामध्ये आपण तांदूळ घालूया। भात आता चांगला परतवून घेऊया आणि यामध्ये आपण गरम पाणी घालूया। भाताला आता चांगली उकळी आलेली आहे। हा भात आपण असाच थोडा वेळ उकळत ठेवूया। आता भातामध्ये आपण तूप घालूया, म्हणजे भात असा चांगला मोकळा होतो। आता मंद आचेवर झाकण घालून भात शिजत ठेवूया।
छानसा मटार भात तयार झालेला आहे। या भाताबरोबर खाण्यासाठी मी पटकन होणारं कैरीचं लोणचं आता करणार आहे। आता मी या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या मी आता बारीक कापून घेत आहे। आता या कैरीच्या मी एकदम बारीक फोडी करून घेत आहे आणि हे लगेच बनवलेलं आंबट गोड लोणचं खायला खूप छान लागतं। सर्व कैरीच्या फोडी कापून झालेल्या आहेत। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ, लाल तिखट, व चवीपुरता गूळ घालत आहोत। हे सर्व आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मटार भात व त्याबरोबर पटकन होणारं चमचमीत कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। हे आपण सर्व करूया। असा हा मटार भात व पटकन होणारं हे कैरीचं लोणचं, ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हालाही आवडेल। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक्यू।